नमस्ते. आज आपण एक विशेष अनुभव ऐकणार आहोत आपल्या रसायनी सेंटरचा. तर आई इथे बसलेल्या आहेत. आईंचं नाव विचारूयात आपण. नमस्ते आई, नाव सांगा तुमचं. माझं नाव जयश्री म्हात्रे. जयश्री म्हात्रे. आई, इथे रसायनी सेंटरला तुम्ही कधीपासून येत आहे? मी पहिल्यापासून पहिल्यापासून येत आहे. पहिले जसं चालू झालं ना 10 दिवसानंतरच मी चालू मला वाटतं केलं. 10 दिवस नाही, अगदी एक 5-6 दिवसातच आई इकडे जॉईन झाल्या. आणि आई, जेव्हा पहिला दिवस होता तुमचा तेव्हा काय त्रास होता? तेव्हा म्हणजे दोन्ही माझे शोल्डर भरपूर दुखत होते. एकच दुखत होते, जास्त एक कमी दुखत होता. आणि म्हणजे एवढा ठणका लागायचा ना, दिवसभर रात्रभर झोप नसायची आणि भरपूर रडायची. खूप रडायची. थेरपीला आल्यावर रडायची. तुमच्याकडे पण भरपूर रडलेली. खूपदा. मी का म्हणाले विशेष अनुभव आहे, कारण का मी जेव्हा आईला फर्स्ट टाइम आपल्या आयडी वरती अटेंड केलं होतं तेव्हा आई मुलासोबत आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मला शुगर खूप जास्त. आई, किती होती शुगर तुला? शुगर माझी 450-500 450-500 शुगर होती आईची. आणि आई पहिल्या दिवशी आल्यापासून सांगत होती की माझा खांदा खूप दुखतोय. म्हणजे शुगर तर मला आहेच, डोळ्यांना पण त्रास होता, बरोबर ना? असं फारसं दिसत नव्हतं, कारण शुगरचा प्रभाव होता डोळ्यांवरती. आणि त्याच्यामुळे तो त्रास होतच होता. प्लस तिचं शोल्डर खूप दुखत होतं, खूप जास्त खांदा दुखत होता. तर आई, तेव्हाच मला सांग की किती तुला त्रास होत होता शोल्डरला, वर वगैरे जायला? वरती पण आता अजून नाही जात, पण पहिल्यापेक्षा भरपूर वरती जाते. आणि मागे पण नव्हतं जात. आता म्हणजे ठणका अजिबातच नाही. थोडासा म्हणजे असं अंगाखाली आला का जरासा त्रास थोडासा. मला आठवतं की थेरपी दरम्यान एकदा असं झालं होतं की आईला इतका वेदना होत होत्या की शेवटी आईने ठरवलं की नाही, आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि डॉक्टरनी मग खांद्यात बहुतेक इंजेक्शन वगैरे दिले होते तुम्हाला. हाडांच्यात इंजेक्शन दिलेले आणि मानेला वजन बांधून 3 दिवस सलाईन्स लावून औषधं भरलेली त्याच्यामध्ये पण फरक नाही आला. पण तुमची थेरपीची जी माहिती होती ना, ती डॉक्टर सगळं सांगत होता, म्हणजे पाठीच्या कण्यावर बरोबर तशी सांगत होती. नंतर शेक द्यायला सांगितल्यावर हॉस्पिटलमधनं आम्हाला जेव्हा डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी शेक द्यायला परत इथंच आली. संध्याकाळी इथंच आली परत. मॅडम मला बोलायला इथं पण आम्ही तीच थेरपी देत होतो आणि तिथं पण तेच घ्यायला गेले तुम्ही. पण मला वाटलं का आता इथं थोडा दुखणं बंद झालाय म्हणून त्याच्यामध्ये आणखीन जरा लवकर फरक पडेल म्हणून मी दवाखान्यात गेले. मग आई, त्या इंजेक्शनचा कोर्स केलास का तू परत? नाही, ते एकदाच 3 वेळेला गेलं तेवढीच. त्याच्यानंतर आईची हिंमतच नाही झाली की आपण गेलो पाहिजे. सांगितलेलं का मला आता तशी मुलीचा इंजेक्शन देऊन असा हाताचा असा मोड करायचा. अरे बापरे. तर तुम्ही बोलल्या का नका जाऊ, लकवा का मारायची शक्यता आहे. मग कुठंच नाही गेली तिथून, अजून कुठंच नाही गेली, इथंच इथे. थँक्यू सो मच की तू माझ्यावर विश्वास ठेवला. आणि खरंच मी खूप आभार मानेन तुझे, कारण का अगदी पहिल्या दिवसापासून मी तुला पाहते आणि तू मला विचारून बऱ्याचशा गोष्टी केल्यास. म्हणून मी असं म्हणेन की आज आई तिचा खरा अनुभव सांगेल की तिने रिसेंटली आपली मॉम चार्मची मशीन घरी नेली आणि घरी नेल्यानंतर त्याच्यासोबतचा जो उलगुल आपला जो आहे मॉम मॅजिक, त्याची थेरपी प्लस आपल्या मॉम मॅटवाल्या जे पॅचेस असतात त्याची थेरपी घेतलीस का तू? घेतली. घरी नव्हती घेतली मी, मला घरी पोरांना लावतानाच नव्हती येत. आणि इथे आल्यानंतर मग एकाचं बघितलं मी, तर तेव्हा बोललं मला पण त्यांचं घरी आहे, ते घेऊन या. मग मी इथं लावते. मी पहिल्यांदा एकच दिवस लावला तर मला संध्याकाळी म्हणजे भरपूरच फरक पडलेला. मी लगेच सकाळी इथे आल्यावर मॅडमला बोलले का मला एकच दिवसामध्ये भरपूर फरक पडला. तर मी आता 4-5 दिवस होतं तिथे घेऊन येते ना, तर बोलला 80% म्हणजे 80च्या वरतीच झालाय. म्हणजे थोडा किंचित राहिलेला आहे, तिळा एवढा राहिलेला आहे. आणि ती चेहऱ्यावरती उलगुल घेतली 2-3 वेळा, हातावर पण घेते ना, त्याच्यात पण फरक जाणवतो. आई, काय म्हणजे मी असं म्हणेन की इतक्या महिन्यांचा जो तू विश्वास ठेवलास माझ्यावरती, तर तुला असं वाटतं का की तो सार्थकी लागलाय? लागला नक्की. तब्येत पण माझी भरपूर होती. आता त्याच्यामध्ये शुगर जी तुझी 450-500 आता तुला वाटतंय कमी झाली असेल? 200-250 असते. आता शुगर. डोळ्यांमध्ये काय फरक? डोळ्यांच्यात मला भरपूर फरक पडला. चष्मा लावल्याशिवाय मला काहीच दिसत नव्हता, पण आता बिना चष्म्यापासून म्हणजे लिहिताना नाहीये, पण सगळा दुसरा बाकीचे अक्षर वगैरे सगळे व्यवस्थित दिसतात. म्हणजे डोळ्यांवरती पुढचा समोरचा माणूस पण ओळखत नव्हता, एवढा म्हणजे चेहऱ्यावर एवढा त्रास म्हणजे दिसतच नव्हता डोळ्यांच्यात मला. चष्मा लावल्याशिवाय काहीच म्हणजे जेवताना तांदूळ वाटाणे इतका चवली ती पण समजत नव्हती मला.
पण आता तसं काही नाही, तसं ते सगळं दिसतं, फक्त बारीक अक्षर थोडीशी कमी दिसतात तेवढं. मी हेही विचारीन की तुझे काही आधीचे रिपोर्ट्स असतील का. मी असं म्हणेन की आता पुन्हा एकदा शुगर टेस्ट करा आणि नक्कीच त्याचे रिपोर्ट आपण आपल्या पाहणाऱ्यांना दाखवूयात. कारण का आज आईचा शोल्डर पेन जो आहे, खांदेदुखी, तो त्याच्यामध्ये सुद्धा आराम आलेला आहे, डोळ्यांमध्ये खूप फरक पडलाय आणि बाकी तिची तब्येत खूप सुधारायला लागली. बरोबर. मी हे विचारीन आई की तरुण पिढीला थेरपीची गरज आहे की नाही. तरुण पिढीला पण आहे. त्रास असतानाच गरज आहे की त्रास नसताना पण गरज आहे. त्रास असला ना नसला तरी घेणं आहे, म्हणजे पुढचा काही त्रास होणार नाही. बरोबर. म्हणजे आता जसं की तुला शुगर होती किंवा आता आहे, तर ती तुझ्या घरात होऊ नये यासाठी तुझ्या मुलांनी पण थेरपी घेतली पाहिजे. आता मी इथं रोज येते, माझी थेरपी इथं होते, पण घरचं कोणच येत नाही ना. एकच मुलगा माझा कधीतरी येतो, तर त्याला पण असा मुलव्याधाचा वगैरे त्रास आहे, घरात 2-3 जणांना त्रास आहे, त्यामुळे मी माझ्यासाठी नाही मेट घेतली, म्हणजे त्यांच्यासाठी घेतली. मी इथं येते पण त्यांच्यासाठी ती इथं नाही येत, घरी तरी घेतील म्हणून रोज घरी घेतात. बरोबर. आणि खूप चांगली गोष्ट आहे की तू इतका चांगला निर्णय आणि पेशीचा एकदम जाम फरक आहे. आणि पहिल्यांदा माझा हात वरती जात नव्हता, तेव्हा तुम्हीच माझं कांदे शेकून देत होता. बरोबर. त्याच्यामध्ये आहे म्हणजे आता खूप फरक पडलाय. पण म्हणजे आता तसं काहीच प्रॉब्लेम नाही, असा फक्त कधीतरी अंगाखाली असा मग तो थोडासा दुखतो, पण तो पण जाईल. बरोबर. आईला 100% विश्वास आहे की इतक्या वर्षांचा प्रॉब्लेम आहे. आता पुढच्या महिन्यात 3 वर्ष पूर्ण होतील आणि 60-70 हजार रुपये मी हॉस्पिटलला घालवली, पण गाडीचा फरक आला नाही. फक्त जिथपर्यंत 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या गोळ्या होत्या तिथपर्यंत मला थोडासा फरक पडायचा आणि परत होतो जसा जसे ते असं. तर मॉम हेल्थ केअरच्या इतक्या छान मॅजिकल थेरपीने आईला तर खूप छान फरक पडला आणि आई म्हणते की तिने ही जी मशीन घेतली किंवा मशीन जी परचेस केली तिने तिच्या फॅमिलीसाठी केली आणि आज तिची फॅमिली, तिचं कुटुंब आपली मशीन घरी वापरते. तर पाहणाऱ्यांनी नक्कीच हे लक्षात घ्यावं की मॉम हेल्थ केअर मध्ये आजार कुठलाही असो, तुम्ही एकदा फक्त व्हिजिट करून बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा फायदा येईल. बरोबर नाही. मॉम मॅट लय भारी. थँक्यू.